खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू, मी कधीचा उभा आहे दारात काकू. ओ खरात काकू, हाय का बसला घरात चरत काकू? ओ खरात काकू. या गौऱ्यानी ना वात आणलाय नुसता. लवकर या. याच्यावर आधी एक लस शोधा. काय आहे? थांबा एक मिनिट, टेम्परेचर बघू द्या. 3025. बीपीच्या गोळ्यात. कशाला? कांदा. का? का तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणायला. एक मिनिट, मी का बेशुद्ध पडेन? मी नाही सांगू शकत. अरे सांग ना. नो नो, आय एम फिलिंग नर्वस. सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. कशाला आलास सांग. मी जे सांगेन ना ते ऐकल्यानंतर तुमचं काळीच फाटेल. अटक पण येऊ शकतो कदाचित. आणि आमच्या सगळ्यांच्या पायाखाली जमीन हलेल तुमची सोडून. बघायचं? हा बघायचं तुम्हाला. ओके स्वीटी. कोण? ओ माय गॉड. ही कोण आहे? हीच ती. कोण? ट्विटी. स्वीटी. बंड्या. माझा बंड्या कुठे? माझा बंड्या कुठे? माझा बंड्या कुठे? मला एकटीला टाकून माझा बंड्या कुठे गेला? माझा बंड्या कुठे? माझा बंड्या. बने तुझा बंड्या कमी आणि मांड्या जास्त हालतायत. बंड्या. एक मिनिट, ही बंड्या कोणाला म्हणते? मी नाही सांगू शकत. सांग ना. आय एम फिलिंग व्हेरी बॅड. अरे सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. ही बंड्या कोणाला म्हणतेय? खरात काकांना. ही खरात काकांना बंड्या म्हणते? येस. मी आयुष्यभर त्यांच्या बंड्या धुतल्या तरी माझी हिंमत नाही झाली त्यांना बंड्या म्हणायची. पण ही बंड्या का म्हणते? कारण हेच आहे खरात काकांचं अफेअर. हेच बाहेरचं अफेअर. गौऱ्या काकू हसतायत, त्याने आपल्याला पकडलं बहुतेक. लवकर थांब थांब, आपल्याकडे मास्टर स्ट्रोक आहे. 2 मिनिटं सिरियस. काकू हसतात. तू स्वीटीच्या रूपात आम्ही आहे ना. बंड्या. काय काकू खूप हसताय? अरे कसं शक्य आहे? यांना घरातच उरक नाहीये. 11 वाजेपर्यंत लोळत असतात ते. बाहेर जाऊन अफेअर कुठे करणार? काका सकाळी 11 वाजेपर्यंत का झोपतात ह्याचा कधी विचार केलाय? नाही. काका रात्रभर चॅटिंग करतात. हो करतात. हिच्यासोबत चॅटिंग करतात. स्वीटी, काल काकांनी हिला अश्लील मेसेज केले. ते मेसेज हिच्या नवऱ्याने बघितले. हिला कुत्र्यासारखा मारला घराच्या बाहेर काढलाय. अनिल अनिल नाही नाही. सांभाळ स्वतःला स्वीटी. मला माहिती आहे तू तुझ्या नवऱ्याला खूप घाबरते. मला माहिती आहे. अशीच रडत बसलेली आपल्या जिन्याखाली. मी गेलो म्हटलं हे बाय कोण ग तू? स्वीटी. स्वीटी काय झालं? स्वीटी काय झालं? काय स्वीटी? आता काय खाऊ? स्वीटी स्वीटी काय झालं ते तर सांग. मग हिने मला सगळी घटना सांगितली. माझ्या पायाखाली जमीन हल्ली. म्हटलं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला कळण्या अगोदर हिला आपल्या घरी घेऊन जाऊया. कारण तिथे थोरात बाई उभी होती. हो नाही ऐकलं. मी म्हटलं स्वीटी उठ, चल आपल्या घरी चल. चल स्वीटी. आणि मग तिला मी आपल्या घरी घेऊन आलो. अरे काय संबंध? तू माझ्या नवऱ्याला ओळखतेस? हो, मी बंड्याला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखते. काय प्रूफ काय तुझ्याकडे? प्रूफ देते ना मी. बंड्याच्या कानाला केस आहेत. ते सगळ्यांच्याच असतात. वेगळं. हा सांगते ना मी.
बंड्याच्या उजव्या मांडीवर चामखीळ आहे. अजून सांगू डाव्या पायाच्या वरती. गौऱ्या तुला कसं माहित काकांच्या पायावर चामखीळ आहे ते? काका कॅरम खेळायला येतात ना तेव्हा हाफ चड्डीवर येतात, मी बघितलं होतं. तू फक्त स्वीटीला कॅरी कर. बंड्या स्वीटी हे बघ ते रडू नको, तुझं दुःख मला कळतंय, रडू नको प्लीज. ए म्हणजे तुझं खरंच आमच्या यांच्यासोबत प्रकरण सुरू आहे? हो. तू मिली काकू सोडा, काकू सोडा. हो, काकू सगळं पडेल. तुम्हाला महागात पडेल. कारण तिने पत्र लिहून ठेवलंय, जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त खरात काकू जबाबदार असणार आहे. काकू सोडा, काकू तुमच्या नावाचं पत्र लिहिलंय, तुम्ही जबाबदार. सोडा. गौऱ्या सगळं हल्लं. तिचं अख्खं आयुष्य हल्लंय, तुम्ही का त्या विचारच्या मागे लागलात? स्वीटी ओके ना? आता गौऱ्या ही इथे कशाला आलीये? कशाला आलीये? काय बंड्याचं वंशज आहे माझ्या पोटात. मी 2 जीवांची बाई एकटी कुठे जाणार? बंड्या हे बघितलं? गौऱ्या खरात आता गेले, खरात आता गेले. काय करताय? नाही काकू, फोन करायचा नाही. या फोन नाही, हा फोन नाही करायचा. तुम्ही कळलं का? फोन केलं काका सावध होणार, कळलं? मग ते घरी येणार नाहीत. मग संध्याकाळी तुम्हाला रेल्वे पोलिसांचा फोन येईल, बॉडी ओळखायला या. मग काय करणार तुम्ही? नाही. मग काय करणार? फोन करायचा नाही, बस. नाही, रेल्वे खाली येऊन यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे. यांचा मृत्यू मी त्यांच्यावरती बसूनच झाला पाहिजे. अब वो मेरी शिकार आहे. घरात तुम्ही या आता घरात. गौऱ्या काय काकू, काकू काय करताय? नाही नाही काकू नाही, थांबा. अजून 2 आठवडे आपल्याला इकडे काढायचे आहेत, मग सेट पाडा. नाही गौऱ्या, गौऱ्या 2 आठवडे. एक मिनिट. काय? मी त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करते. आधी त्यांना लटकवणार, मग हिला फटकवणार आणि मग हिला लटकवणार. गौऱ्या काय नाही केलं रे मी, म्हणून हे झालंय. नाही म्हणजे काय काय केलं यार मी त्यांच्यासाठी? त्याच्यामुळे पण झालं असेल. अरे गौऱ्या तुला सांगते गौऱ्या, मी कॉलेजमध्ये असताना ना चवळीची शेंग होते. प्रसाद ओक सरांनी पार्टी दिली ह्यावर माझा विश्वास आहे. आणि चवळीची शेंग नो नेवर. गौऱ्या 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 आराम कर. गौऱ्या 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 शपथ, खरंच काकांची आयटम. आता बोललास परत बोला ना, जीभ कापून टाकीन. तुला हे माहिती नाही, कळलं? तू जे बघितलंय ते विसरून जायचं, कळलं? काकू 500 रुपये द्या. कशाला? याला कळलंय, बाहेर जाऊन सांगणार. 500 रुपये द्यायचं, तोंड बंद करायचं आहे. लवकर हे घे 500 रुपये. हा, आणि परत येऊ नको. जा चायनीजची ऑर्डर दे, जा पण. आता क्लिअर. गौऱ्या तुझा किती आधार आहे रे मला. तू नसतास तर मी काय केलं असतं. गौऱ्या थँक्यू सो मच. काकू हे सुद्धा माझं घर आहे. हा गौऱ्या तू सांग आता काय करायचं, तू सांग मला. काकू बसा. गौरव को सोचने दो. लवकर. डन. तुमच्यासाठी मी माझी जवानी कुर्बान करतोय. म्हणजे मी हिच्यासोबत लग्न करतोय. काय? येस, तू? मी हिच्यासोबत लग्न करणार फक्त तुमच्यासाठी. गौऱ्या तू माझ्यासाठी तुझी जवानी कुर्बान करणार? काकू तुमचं दुःख मला बघवत नाही, मी हिच्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार, बस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. नाही नाही, मी बंड्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही. मी नाही करणार लग्न. अगं वेगळी आहेस का तू? नाही. तू एकटी बाई 2 जीवारी घेऊन कुठे जाणार आहेस? अगं बाहेर लांडगे आहेत, लांडगे, कळलं काय? मी तुझ्यासोबत राहणार आयुष्यभर. हा ठीक आहे, माझ्या मुलाच्या तोंडात मंचुरियन जाणार असेल ना तर मी कोणाशी लग्न करेन. मी तिच्याशी लग्न करेन. हिच्यासोबत लग्न करून काय करणार आहेस? हा मी आहे ना. हा, हा चालेल. आपण दोघं लग्न करूया, ठीक आहे? थँक्यू, थँक्यू सो मच. मी काय करू तुझ्यासाठी गौऱ्या? काय नका करू काकू, फक्त मला आशीर्वाद द्या आणि आमच्या लग्नाचा तेवढा खर्च करा. किती? 10-12 हजार रुपये येईल, तेवढा करा. फक्त येस. एवढंच ना? हो, हो. मी लगेच करते गौऱ्या. थँक्यू थँक्यू. अजून काही पैसे हवे असतील तर सांग. नाही नकोय मला. मला फक्त दर महिन्याला 5,000 रुपये लागतील. कारण
हे जे बाळ आहे ह्याच्या पालन पोषणासाठी मला फक्त मला नको आहे त्या बाळासाठी मला महिना 50,000 रुपये आहे फक्त. मी सगळा खर्च देते. थँक्यू सो मच गौऱ्या. लवकर द्या काकू, मला ऑर्डर द्यायची आहे. हे घे, पाया पडा ती. हो काय पडते? द्या काकू, मी ऑर्डर देतो, द्या ना लवकर. नाही गौऱ्या, राहू दे. मी हिला सवत करून ठेवते. करतोय लग्न. माझी इज्जत गेली तर जाऊ दे. तू नकोस तुझी अख्खी जवानी कुर्बान करू. अरे ऑर्डर दिले, नको. लय शिवाय घालतील. नाही, शिव्या घातल्या तरी नेहमी चालेल, ऐका ना, पण तू काकू. माझ्यासोबत राहशील ना गं. नाही. आपण धुणं भांडं करू. आपण फिरायला जाताना पण वार वाटून घेऊ. तू एका वाराला जा, मी एका वाराला काकू. जाईन. आपण बहिणीसारख्या राहशील ना गं माझ्यासोबत, प्लीज. ऐका माझं. काय? द्या ना पैसे, द्या. ऑर्डर दिले, लय मारतील, लय शिवाय घालतील. गौऱ्या, एक काम कर. काय? मी तुला 500 रुपये देते. हा. तू गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ये. कशाला? हिची तरी काय चूक आहे रे. आपण हिचा हनीमून करूया.